नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. आज मी शेतामध्ये जात आहे. तर सकाळच्या 8 वाजले आहे. सकाळी 8 वाजले तरी असं वाटतं की उन्हाळ्याचे की 10 वाजले की 11 वाजले असं ऊन राहते. शहरात राहणाऱ्या लोकांचा तर उन्हाळा केव्हाचा चालू झाला आहे. शेतकरी लोकांचा उन्हाळा चालू व्हायचाच आहे. जेव्हा त्याच्या शेतातला पूर्ण माल घरी जातो तेव्हा त्याला उन्हाळा आला असं वाटते. चला, आमची गाडी पण आली आहे मला न्यायसाठी, कारण की 2-2 बाया अगोदर नेऊन पोचवतात शेतामध्ये. मी शेतामध्ये पोचली आहे. आमच्या इथं लिंबाची झाडं खूप सारे आहेत. इथं इतकं थंडगार सावली राहते का इथं आलं तर काम करायसाठी जायची इच्छा नाही होत, पण जावं लागते. ही आहे राणी. आम्ही आलो तर खूप खुशी होती राणीला. आणि हे बघा माझ्या शेतातल्या बाया. आज व्हिडिओ काढण्याचं कारण खास करून आज आहे आमच्या कापसाचा शेवटचा दिवस. इतक्या उन्हामध्ये आम्ही रोज कापूस वेचत होतो. आता आज शेवटचा दिवस आहे. माझा कापूस झालेला आहे. आज शेवटचा दिवस होता. आणि आज आता आमच्या वावरात जे कापूस वेचलं आत्तापर्यंत, तर ते आता डबल ते कापूस वेचतात. त्याला सरवा म्हणते आमच्याकडे. आणि ते कापूस तेही स्वतः वेचतात आणि स्वतःच ते दुसऱ्या लोकांना विकतात. त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला जो मार्केटमध्ये भाव राहतो त्या किमतीनं त्याला ते कापूस देत असतात. जसं की आता मार्केटमध्ये 6,000 रुपये क्विंटल भाव आहे. तर ह्या स्त्रिया जर 10 किलो कापूस दिवसाचा काढला त्याने, तर त्याला दिवसाचे 10 किलोचे 600 रुपये मिळतात. आता मजुरी पण राहत नाही ना, मग आता अशी तरी काहीतरी मजुरी कुठून तरी कमवायची म्हणून आता असे उन्हामध्ये दुसऱ्याच्या वावरामध्ये जाऊन असे कापूस वेचत असतात. इथं होतं मोवाचं झाड आणि इथं मोव पण पडून होते. तर मला असं वास आवडत नाही, पण मी तुम्हाला दाखवासाठी म्हणून ते थोडे हातात घेऊन वेचले आहे. शेताकडे इतकी नवीन नवीन झाडं असतात, अशी इतकी सुंदर फळं लागतात, पण ते आपण खाऊ शकत नाही. वेचू शकतो पण खाऊ शकत नाही. इतके सुंदर सुंदर झाडं असतात. बघा झाड किती मोठं आहे, छान आहे झाड. सकाळी सकाळी तर खूप सारे पडून राहते. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आमची राणी बघा. कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. रोडनं इतकं शांत वातावरण होतं की सन्नाटा होऊन होतं. कारण आता ऊन वाढल्यामुळं जनावरं पण सावलीमध्ये जाऊन राहतात, लोक पण घरी जातात, म्हणून पूर्ण असं. हे आहे आमच्या शेतामध्ये पाटबंधारा आहे. पाट आहे हा. कॅनव्हलचं पाणी येतात इथं. आत्ता सध्या काम चालू आहे त्याचं. नंतर शेतकऱ्याचं जेव्हा पेरणी चालू राहते तेव्हा चालू करतात. आणि त्याचा पण नक्की व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन. खूप सारं पाणी येतात आणि सर्वांच्या जमिनीला पुरण इतकं पाणी येतात. आणि हा आहे दुपारचा व्ह्यू. मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटला नक्की सांगा आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.